मला खायसाठी मी आलेलो नाहीये जन्माला. मला हवं तेव्हा हवं तेवढं हवं तितकं खाईन. माझी प्रत्येक गोष्ट मी चवीने करणार आहे, इच्छेने करणार आहे आणि काहीतरी त्याच्या मागचं प्रयोजन आहे. आणि म्हणून भगवंताचं ज्या वेळेला मी आराधनेच्या क्षेत्रात शिरतो, एकादशी कशाला करायची आहे? चेंज ऑफ फूड म्हणून नाही, थोडंसं एन्जॉयमेंट असं. दशेंद्रियांचा एकमेळा केला, 10 इंद्रिय आणि एक मन यांचा एकमेळा करून परमात्म्याच्या सेवेला मला लावायचंय. ज्या वेळेला उपवास हे हे काय आहे? हा उपसर्ग आहे आणि वास ते हा धातू आहे. परमेश्वराच्या जवळ, म्हणजे जवळ, निकट, परमेश्वराच्या जवळ मला माझ्या मनाने, शरीराने, बुद्धीने दिवसभर राहायचं आहे, जितकं राहता येईल तितकं. आणि ते करण्याकरता माझ्या शरीराला मी एका विशिष्ट प्रकारचंच आहार देऊन, ज्याच्यातून आळस, निद्रा किंवा कुठल्या प्रकारचं आलस्य असं मनाला येईल असं न करता, जितकं माझं हे जे तरतरीतपण आहे हे मी देवाच्या पाशी बसून त्याची उपासना, त्याचे चिंतन, त्याचं मनन, त्याचं नामस्मरण करण्याकरता शरीराला ताकद मिळवतोय. हे बघा, उपवास काही असं धार्मिक लोकांचंच आहे असं नाही. महात्मा गांधी उपवास करायचे, रमण महर्षी उपवास करायचे. उपवास हे शरीराला दिलेलं प्रशिक्षण आहे. माझ्या माताजी होत्या त्या उपवास करायच्या. आमच्या इथे उपवास अंबरीशापासून सुरू जरी झाला, कोणताही एक उपवास तुम्ही आठवड्यातनं एक दिवस या शरीराला आपण जे रोजचं देतो त्याच्यापेक्षा वेगळं देऊन त्या शरीरातल्या आपण इतकं खाल्लेलं असतो, आपण इतकं खात असतो की 15 दिवस जरी आपल्याला काही दिलं ना तरी आपण मरणार नाही, इतकं आपण खाल्लेलं असतं. तेच म्हणजे असं काही अर्धपोटी किंवा अशा वगैरे आपण नाही खात आलेलो आहोत. आपण उपवास करणारे लोक आपल्या अंतरेंद्रियांना एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण देऊन की नाही मी इतकंच घेणं असं करत, त्यांनी ते त्याची ताकद वाढवतात, शक्ती वाढवतात. उपवास और उसका महात्म्य या नावाचं महात्मा गांधींचं पुस्तक आहे एक, ते एकदा मजेदार रीतीने उपवासामध्ये काय शक्ती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते एकदा आपल्या तुमच्या जर कधी वाचनात आलं तर जरूर वाचा. तुम्हाला हे सगळं मिळतं आहे बरं का इथे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. सर्वोदय भांडारमध्ये गेलं तर मला हे पुस्तक मिळेल. विष्णू सहस्रनामावरचं विनोबांचं पुस्तक तर अवश्य घ्या. एक पुस्तक तुम्हाला आम्ही विष्णू सहस्रनामांचं आणून दिलं आहे का विनोबांचं? तुम्हाला गीता प्रवचन आणून दिली. विष्णू सहस्रनामावर भगवद्गीतेचं पुस्तक आहे, त्याची प्रस्तावना वाचा तुम्ही. प्रत्येक अक्षराचं त्याने विवरण केलेलं आहे तसं, आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला असं दिसेल प्रदानंदांनी पण केलेलं आहे. विष्णू सहस्रनामाबद्दल एकच वाक्य सांगतो, विनोबांचं पुढे जातो. होमिओपॅथीबद्दल जसं औषध असतं ना त्याच्या पॉवर्स असतात. मग आर्निका 30, आर्निका 100, आर्निका 200, आर्निका 500, तसं ते म्हणाले विष्णू सहस्रनाम हे इतकं घोटलेलं औषध आहे याच्यातलं की ते विष्णू सहस्रनाम म्हणजे 1 मिलियन 2 मिलियन अशी पॉवर आहे त्याची. हजारो वर्षांपासून हजारो लोकांनी त्याचा परिपाठ करून त्यातल्या अक्षराला एक असं शक्तिगर्भ केलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त ठरेल असं त्याने सांगितलेलं आहे. पहा, भगवंताच्या उपासनेतलं पलीकडे सांगितलेलं आहे की हे जे आहे सुरा म्हणजे मद्य, मांस, भागवत त्याचा पुरस्कार करत नाहीये बरं. मैथुन, मद्य, मांस आणि मद्य, मनुष्याने जर का भगवंताच्या आराधनेला लागला असेल तर या गोष्टींकडे पाठ फिरवावी, निग्रहाने पाठ फिरवावी. जर तुम्हाला खरंच पाडत असेल तर जबरदस्ती नाहीये हो, यालता आहे ना, तर पुढचा जन्म पडलाय ना, आपल्याला काय गर्दी आहे. हा म्हणजे मुळीच मी तर म्हणतो की ज्या आनंदात माझे भाऊ असे आहेत की जे दिवसभर आपले नुसतं टी व्ही समोर लांब पाय करून ऑस्ट्रेलियाने कोणाला हरवलं, कोणी कोणाला जिंकून, कोणी कोणाला हरवलं, दिवसभर आपले पाहत असतात. जेवायच्या वेळेला जेवतात तर पुन्हा आपले बघतात, पुन्हा बरं स्वतः एक बॉल टाकत नाही बरं. आणि त्यांना त्यांच्या तोंडामध्ये सगळे जसे कॉमेंट्रीचे हे असतात आणि मग ते एकमेकांना भेटल्यानंतर मग इंडिया का हरलं ते त्याच्याबद्दल निरंतर चर्चा करतात. पण आम्हाला फारसं काही पचत नाही ते.
आम्ही आपलं झोपून जातो. तर बरं ते दुपारी पाहतात, रात्री पाहतात, 3:30 वाजता उठून ते पाहतात. म्हणजे त्याचं प्रत्येकाचं आनंदाचे विषय वेगवेगळे. या जगामध्ये अनंत लोक आहेत, अनंत पिंड आहेत. कोणी कोणावरती जबरदस्ती करू नये. नवऱ्याने सुद्धा बायकोचं जर कळ नसेल तर मुळीच म्हणू नये की हे कर ग, हे कर ग, हे कर ग. अजिबात म्हणू नये. बायकोनी नवऱ्याला म्हणू नये, नवऱ्याने बायको. कारण प्रत्येकाच्या भिन्न रुचिर ही लोका. ते भाग्यवान दाम्पत्य की दोघांना एकाच मध्ये गोडी आहे. हे भाग्यवान दाम्पत्य मी मानून. पण अदरवाईज जर नीट बघितलं तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, प्रत्येकाच्या रुची आहेत, प्रत्येकाच्या आवडी आहेत, प्रत्येकाच्या निवडी आहेत. आणि देव प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रमाणे देतो. आपल्याला याच्यात आवडतं ना, आपण हे करा. पण हे करताना मात्र मग आठवण ठेवून करायचं. भागवतातली इकडली तिकडली तिथे काही कसर करायचं कारण नाही. पहा हे म्हणतंय वेगवेगळ्या. हे बघा त्याने सांगितलेलं सत्ययुगामध्ये भगवंताचा वर्ण श्वेत होता. त्याला 4 भुजा, जटा, वल्कल, कृष्ण मृगाजी, यज्ञोपवीत, रुद्राक्षमाळा, दंडकमंडलू हे भगवंताने धारण केलं होतं. त्रेतायुगामध्ये भगवंताच्या शरीराचा वर्ण रक्त होता. चतुर्बाहू, मेखला, सोनेरी केश, यज्ञपात्र धारण करणारं, लोक वेदांचे अध्यापन करणारे, भगवंताच्या लीला गुणांचं कीर्तन करणारे. द्वापर युगामध्ये भगवंत श्यामल वर्णाचे, पितांबरधारी, शंखचक्र गदा पद्मधारी. त्यांच्या वक्षस्थलावरती काय आहे, श्रीवत्स पदलांछन. त्यावेळेचे लोक वैदिक आणि तांत्रिक मार्गाने उपासना करत होते. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा त्यांचा मंत्र आहे. कलियुगामध्ये भगवंताचं शरीर उज्ज्वल कृष्ण वर्ण आहे. पांडुरंग यांचा कलियुगामध्ये उज्ज्वल कृष्ण वर्णाचा बुद्धिसंपन्न पुरुष त्याची पूजा यज्ञद्वारा आणि वाघयज्ञाने करतात. हा वाघयज्ञ चाललाय. 7 दिवस आपला वाघयज्ञ चालला होता. येणे वाघयज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. उद्या आपण पसायदान म्हणू. परत आल्यावर हे सगळं करून परत येऊ, पुन्हा भगवंताला ठेवू आणि त्याची आरती करू आणि पसायदान म्हणून मग भागवत संपलं. मग भागवताच्या भंडाऱ्याचा भाग हा भागवताशी भंडारा, भागवत किंवा सत्यनारायण हा भागवताचा उत्तर भाग आहे. हे केलंच पाहिजे असं नाही. समजा मी एकटाच भागवत वाचतो हरिद्वारला गंगेवरती, काहीच नाही माझं, मी कसं करेल यज्ञ, कसं करेल काय, त्याच्यासाठी पण सांगितलेलं आहे. जर तुम्ही एकांतात करत असाल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीतेचं पारायण करा आणि समाप्ती करा. पण मी धनकनक संपन्न जर सगळ्या दृष्टीने चांगला असेल तर मी सहस्त्र ब्राह्मणांना जेव पण घालेन, त्यांना दक्षिणा पण देईन, यज्ञ पण करेन, सगळं करेन. तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आमच्या इथे भक्तराज महाराज म्हणजे आमचे श्रीकृष्ण अवतार आहे, तर त्यांच्या इथे काहीच कमी नाही आहे. मग भंडारा का नाही हो, यज्ञ का नाही होणार, सगळं होणार आहे. म्हणून समजा जर नाही आहे सगळे एखाद्या तर याचा अर्थ यज्ञ केलाच पाहिजे का हो, नाही. देर इज नो मस्ट. भगवंताच्या याच्यात मस्ट नावाची एकही वस्तू नाही. मग तसं असं तर भगवंताने असं कसं म्हटलं असतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरुतम अश्नामि प्रयतात्मना. भगवंत दुर्योधनाच्या घरचं मोठं पक्वान्न सोडून विदुराच्या घरी गेला. चला जाऊ विदुरा घरी. आणि त्या सुरभयानी आणि विदुराने त्यांना केळ दिलं. केळाचा गाभा खाली आणि स्वाल हातात, ते खाल्लं त्यांनी पेड्याला. इतके भाव भोळे, भावाची भूकेलेले. आणि म्हणून जर काही करायचं असेल तर भाव धरा रे आपुलासा देव करा रे. भावानी भावेन देव. जयामधी जैसा भाव तया तैसा अनुभव. दावीसी दया घना ऐसी तुझी माव. आरती साई बाबा सत्यदातारा देवा. चरण रजा तळी भक्ता विसावा. भाव अति महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तो भावरूप आहे, तो भावग्राही आहे. पहा पुढे त्याने सांगितलेलं आहे कलियुगामध्ये त्याची पूजा करत असताना नाम गुण लीला आदींनी कीर्तन करतात. अशा प्रकारे निरनिराळ्या युगातले लोक नामरूपद्वारा भगवंताची आराधना करतात.
कलियुगामध्ये केवळ नामसंकीर्तनाने सारे स्वार्थ आणि परमार्थ साधता येतात. म्हणून भगवंताच्या लीला गुणांचं कीर्तनापासून मिळणाऱ्या लाभापेक्षा अन्य लाभ नाही. सत्य, त्रेता आणि द्वापार युगातले लोक म्हणतात आम्हाला कलियुगात जन्म मिळू दे. लक्षात ठेवा, कारण काय माहितीये, कारण एकच आहे की याला या कलियुगाला देवाने वेगळा वर दिलाय. ज्या सत्य त्रेतामध्ये हजारो वर्षांच्या तपस्या कराव्या लागल्या आहेत, त्या कलियुगामध्ये या ठिकाणी सप्ताह काय, 3 दिवस काय, 1 महिना काय, चातुर्मास्य काय यांच्या उपासनेने फळ मिळते. हजारो वर्ष ज्यांनी तपश्चर्या केलेल्या आहे त्या काळात, आणि ते करण्याकरता आमच्या समोर हे सगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता अशी आमच्या आजूबाजूला असते. हे सगळे ईश्वरनिष्ठ आहे. मांदियाळी म्हणजे मेघांची मांदियाळी असते. अनेक मेघ असे दाटून येतात, मेघांची मांदियाळी आहे. तसे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपल्या अवतीभोवती आपल्या कल्याणाकरता येत असते. पहा पुढे, मिथिलेश्वर निमिला त्या योगीश्वराने भागवत धर्माचं वर्णन करून सांगितलं. त्या सगळ्यांची त्यांनी पूजा केली आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही भागवत धर्माचं आचरण करा. भागवत धर्माचं सर्वात सोपं व्याख्या काय माहितीये? सर्वात सोपी व्याख्या ही आहे, समजून घ्या सगळेजण एका क्षणामध्ये. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या नाव जाण भागवत धर्म. जी व्यक्ती तुमच्या समोर येते ती भगवंताचं रूप आहे, हे कधीही विसरू नका. तिचा आणि कोणाही जीवाचा नघडू मत्सर परम सर्वेश्वर पूजनास. माझ्याकडून कोणाही जीवाचं मत्सर होऊ नये, कोणाही जीवाशी मी कपट करू नये. भागवत धर्म हा माझ्या शुद्धी करता आहे, त्याची शुद्धी करता नाही. तुमच्या दारी आलेला एखादा भिकारी, त्याला नसेल द्यायचं देऊ नका, द्यायचं असेल ते द्या, जे द्यायचं ते द्या, पण धुतकारून त्याच्याशी बोलू नका. कधीही विसरू नका की तुम्ही त्याच्या दारची भिकारी आहात, तो तुमच्या दारचा भिकारी आहे. तो तुम्हाला जर धुतकारत नाहीये तर मला याला धुतकारण्याचा अधिकार नाहीये. द्यायचं असेल त्यानंतर त्यांना नमस्कार करत जा, बाबा माझ्याजवळ नाहीये देण्यासारखं काही. ही वृत्ती माझी हळूहळू भागवत धर्म घडते आणि मग मला भरला घरदाट हरी दिसे, ही मला साक्षात्कार मिळतो. खरी गोष्ट आहे. म्हणजे आणि दुसरं माझं तुम्हाला हात जोडून विनंती की संतांच्या वचनांवरती विश्वास ठेवा. संत कधीही खोटं बोलले नाही, कधीही खोटं बोलले नाही. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेलं आहे की माझी या सत्यवादाचे तप म्या केले बहुता कल्प. कल्प शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती आहे? सत्यवादाचं तप ज्ञानोबांनी बहुता कल्प केल्यानंतर ते ज्ञानोबांच्या रूपात आलेले आहे. त्यांच्या मुखातून एक शब्द असत्य निघेल का? आणि आपल्या कल्याणाकरता तो निघालेला आहे. नामावरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथात अशी झाली असं ते विचारतायत आपल्याला. आणि तुमच्या हरिपाठातल्या शब्दांचे तुम्ही हे करा, अभ्यास करा, परत अभ्यास करायला शिकावं. म्हणजे मला माझा वर्ग सफल. अभ्यास का बरं? म्हणून अभ्यासासी काही सर्वथा शक्य नाही, या लागी अभ्यास पाहि मज मिळ तू, असं 12व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगताय. मी माझ्या पदार्थ नाही सांगत, ज्ञानोबांनी वारंवार सांगितलेलं आहे. मला एखादी गोष्ट येत नाही त्याचं मला वाईट नाही वाटत, ती गोष्ट यावी याचा मी ध्यास घेतला पाहिजे. ती गोष्ट येण्यासाठी मी अभ्यास केला पाहिजे. का नाही येणार? आणि मलाच येणार आहे ही खात्री ठेवली पाहिजे. बरोबर येतं माणसाला, बरोबर येतच माणसाला. एका दिवशी त्यांनी सांगितलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये सांगतात, ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. अभ्यासाने तू ज्ञान मिळव, ज्ञानाने ध्यान, ध्यानात कर्मफलत्याग, कर्मफलत्यागानंतर शांती. आपल्यासाठी सुलभ गोमटे मार्ग तुकोबांनी उघडून दिले नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमची जर इच्छा असेल तर मी तुम्हाला एक गंमत, म्हणजे माझी हे नाही बरं, अभिलाषा नाही, माझी आकांक्षा जरूर आहे. एका ठिकाणी तुकोबांच्या गाथेचं आपण पारायण करू. आम्ही 78 लोक बसलो होतो पारायणाला उज्जैनला. शेगाव संस्थानकडून मी तुकोबांच्या गाथा आणल्या
आणि माझे परममित्र आहेत प्राचार्य रामदास डांगे परभणीला, त्यांचे तिथे एक मोठे तुकोबांचे भक्त आहेत. त्याने 5 जणांना बोलावलं आणि आम्ही प्रत्येकाच्या हातात गाथा होती आणि गाथेचं पारायण केलं. संध्याकाळी तुकोबांवरती प्रवचन. आपण 2-3 वर्षात तरी एक कार्यक्रम असा करत जाऊ, असं मी ट्रस्टींना विनवतो. म्हणजे त्या निमित्ताने अभ्यास होईल, त्या निमित्ताने ऐकायला मिळेल. तुकोबांच्या गाथेचा काय प्रभाव आहे, रामदासांच्या दासबोधाचा काय प्रभाव आहे. ज्ञानेश्वरीची 4 पारायणं झाली आमच्या उज्जैनला. एकनाथी भागवत 65 एकनाथी भागवत मी शेगावून आणले. त्यांचा माझ्यावरती परम विश्वास आहे पाटील साहेबांचा. त्याने म्हटलं भाऊ मी किती पैसे ठेवू डिपॉझिट, तुम्ही आमचे डिपॉझिट आहा म्हणे. मग आणखी काय पाहिजे आपल्याला, तुम्हीच आमचे डिपॉझिट आहात. किती घेऊन जायचं घेऊन जा, आम्हाला खात्री आहे तुम्ही आणून द्या. आणि आमच्या उज्जैनच्या लोकांना आम्ही तुकोबांच्या गाथेचं पारायण झालं आहे, दासबोधाचे पारायण झाले आहेत, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं आहे. ज्ञानेश्वरी आमच्या आप्पांची ज्ञानेश्वरी आहे, तिचं पारायण झालेलं आहे गेल्याच वर्षी. अनुवाद ज्ञानेश्वरीचं पारायण झालं आहे, भागवताचं पारायण. असं बरोबर असं आम्हाला आनंद काय की अमृताचा घास मी प्रत्येकाच्या हातावर ठेवू शकतो. हे अमृत आहे आणि अमृताहून गोड आहे. गोड पदार्थ ज्याला डायबिटीस नाही त्याने अवश्य खावे. आपल्या नशिबात नाही त्याला काय करायचं नाही का हो. शरदला खाऊ दे, अनिलला खाऊ दे, तुम्ही नका खाऊ. आमच्या हे या पोरींना खाऊ दे, ज्यांना बिचारांना खाता येतं त्यांना खाऊ दे. तुमचे ज्यांची आता तुमची वृत्तीची निवृत्ती झालेली आहे गोड पदार्थ सोडून द्या. असो सांगायची गोष्ट म्हणजे आता गोड एक आहे आणि त्या आटपल्यावर आजचं हे संपणार आहे आणि संध्याकाळी आज एकादशी स्कंद संपणार आहे. भगवंत निघाले स्वधामाला. स्वधामाला भगवंत कशी निघतायत पहा. शुकदेव उवाच. परीक्षिता नारद वसुदेवाला उपदेश करून गेल्यानंतर ब्रह्मदेव सनकादी पुत्रांसह सर्वेश्वर महादेव भूतगणांसह इंद्र आपल्या मरुद्गणांसह द्वारकेमध्ये आले. त्यांच्याबरोबर 12 आदित्य होते, 8 वसु होते, 11 रुद्र होते, सर्व ऋषी होते, पितर होते, गंधर्व होते आणि त्याने श्रीकृष्णाचं सगुण दर्शन घेतलं. सर्वांनी अत्यंत भक्तिभावाने श्रीकृष्णाची विचित्र चित्रपदांनी विचित्र अशा पदांनी आणि सुमुद्र कोमल वाणीने त्याची स्तुती केली. भगवंता तू पृथ्वीवरती आलास, पृथ्वीचं भूभार हरण केला. आता आमची इच्छा आहे की तू परंधामाला परत यावं. परंधाम शब्द आलेला आहे भगवद्गीतेत. यात गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर का खरं हे असेल तुमच्या परंधाम हे नाव आश्रमाचं नाव आहे विनोबांच्या. बघा त्यांनी सांगितलेलं भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं कार्य झालंय, आता फक्त एक लहानसं कार्य उरलंय. ते म्हणजे या यदुवंशातले जे हे वीर्य शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त झालेले माझेच वंशज आहेत, ते सर्व पृथ्वीला ग्रासून टाकतील. या उच्छृंखल यदुवंशीयांच्या नाशाचं कार्य मी पूर्ण करतो आणि मग वैकुंठी येतो. वैकुंठ धाम आहे, ते वैकुंठ धामाला येतो. सर्व देवांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि आपापल्या आपापल्या धामाला गेले. आणि द्वारकेमध्ये उत्पात व्हायला लागले, उल्कापात झाले, द्वारकेमध्ये भूकंप झाला, द्वारकेत अनावृष्टी, द्वारकेमध्ये अतिवृष्टी, हे सगळे अपघात व्हायला लागले. हे निसर्गातले अपघात आहेत सगळे. आणि निसर्ग किंवा पर्यावरण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला असंतुलन यायला लागतं त्यावेळेला हे सगळे होतात. ते म्हणतात योगेश्वरा सर्वांनी जाण्याची तयारी केली आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळे प्रभास पट्टण नावाचं गाव आहे. तुम्ही असं करा, कधी जर गेलात तर वेरावळ आणि सोमनाथ, सोमनाथहून वेरावळ, वेरावळहून द्वारका असे जर गेला तर तुम्हाला पोरबंदरचे दर्शन होईल, प्रभासपट्टणचे दर्शन होईल. वेरावळ ही जागा आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं स्वधामगमन झालेलं आहे ती. आणि सोमनाथ हे सुरेख, सोमनाथ टू द्वारका अशी तुम्ही बसनी जा, समुद्र किनाऱ्याने असेच. आम्ही आधी असे गेलो, मग द्वारकेला थांबलो, तिथं भागवत केलं द्वारकेला. पहा पुढे ते म्हणतात की आजकाल द्वारकेमध्ये
योगेश्वरा तुम्ही सर्व शक्तिमान आहात. उद्धवाला आहे आणि हात जोडून श्रीकृष्णाजवळ बोलायला आहे. प्रभास पट्टणजवळ श्रीकृष्ण एकटे आले आहेत. अश्वत्थ वृक्षाखाली बसले आहेत. त्यांच्या मस्तकावरती दैदिप्यमान मुकुट आहे. त्यांच्या नील कांतियुक्त शरीरावरती वनमाला आहे, वैजयंतीमाला आहे. नेत्रकमल त्यांचे अर्धोन्मिलित आहे. त्यांनी उजवा पाय लांब केलाय, डावा पाय उजव्या जांघेत आहे आणि ते त्या वृक्षाला टेकून मावळत्या सूर्याचं किरण त्यांच्या मुखमंडलावरती पडली आहे. असे शांत एकांतात आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना शोधत उद्धव येतोय. त्याने सांगितलं, भगवंता तू एकटा आला. तो म्हणाला, उद्धवा मी आता स्वधामगमन करणार आहे. तू माझ्या मागे या भूतलावरती तुला राहायचंय. तुला मी जे सांगतोय त्याचा या भूतलावरती तू प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, धर्माने राहायचं आहे. गेल्या युगातल्या लोकांना माझा आणि तुझा हा संवाद धर्म म्हणजे काय हे समजावून दे. उद्धव रडायला लागला. उद्धव म्हणाला की भगवंता मला बरोबर नाही. तो हसला भगवंत. तो म्हणाला, मृत्यूलोकात जो कोणी आला तो एकटाच आला आणि एकटाच गेला. कधी कुठे कोणाला बरोबर नेल्याचा इतिहास नाही. मी तुला कसं नेईल? तुझ्यावर माझी पूर्ण कृपा आहे. तो बद्रिकाश्रमाला जा. भागवत ज्ञान भागवत स्वरूप भागवत स्वरूपात त्यांनी स्वतः प्रवेश केलाय भगवंतानी. ते उद्धवाला आपल्या चरणीच्या पादुका दिल्या आहेत उद्धवाला आणि त्याला पाठवलंय कुठे? बद्रिकाश्रमी जायला. त्यावेळेला उद्धवांचं आणि श्रीकृष्णाचं जे बोलणं झालं ते या एकादश स्कंधामध्ये सारांश रूपाने आपण आता दुपारी पाहणार आहोत. इथे आपण आता थांबणार. दारुक आला. दारुक म्हणजे सारथी श्रीकृष्णांचा. त्याने श्रीकृष्णांचा रथ आणला. श्रीकृष्णाची 4 आयुध ती त्याच्यामध्ये होती. दारुकांनी श्रीकृष्णाला वंदन केलं आणि बघता बघता आयुधांसगट रथ असा आकाशात चालला गेला. दारुकाला कृष्णाने सांगितलं, भगवंताने सांगितलं, दारुका तू द्वारकेत जा आणि तिथल्या सगळ्या ज्येष्ठांना माझा निरोप सांग की 7 दिवसात द्वारका समुद्रास्तृप्यंत होईल. ज्यांना जीव आपला वाचवायचा असेल त्यांनी सुखरूप ठिकाणी निघून जा. अर्जुनाला निरोप दे आणि त्याला सांग की ज्या राण्यांना तुझ्या आश्रयांनी राहायला जायचं असेल त्यांना घेऊन जा. ज्या राण्यांना सती जायचं असेल त्यांनी सती जावं. रुक्मिणी आणि सत्यभामा, श्रीकृष्ण आणखीन बलराम ह्या चौघांच्याच निर्गमनाचं वृत्त याच्यात दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्यांचं कुठे गेले काय गेले माहीत नाही. जशी रुक्मिणी आणि सत्यभामा या सती जाण्यासाठी पतीचं देह हवा, यांचे दोघांचे पतीचे देह नाही आहेत. त्यांनी आत्मदहन केलेलं आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामाने नागाचं रूप घेतलं आहे आणि बलराम सरळ आपल्या आवाज याच्यात चालला गेला आहे. बलराम ज्या विवरातून नाग होऊन गेले ते विवर दाखवतात. तुम्ही मनाने तिथे जा. जर तुम्ही जाऊन आला असाल त्या जागेवर तर. आणि त्या श्रीकृष्णाच्या तिथे तो असं बसलेला आहे आणि त्यावेळेला त्याच्यावरती व्याधानी बाण सोडलेलं आहे. त्या व्याधानी बाण सोडल्यानंतर मग त्याचं काय घोषण झालं हे दुपारी पाहू. गोपाल कृष्ण भगवान हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्ण श्री पाचारणे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. मटकरी नाही, श्रीमती मटकरी मटकरींच्या बरोबर ज्या आल्या होत्या
नाही वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं नमामि केवलं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दं श्रीगजानन सद्गुरु या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मा योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलीक वरदा सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम सद्गुरुनाथ गजानन महाराज भगवान गोपाल कृष्णांच्या परिपूर्ण कृपेने सद्गुरु भक्तराज महाराजांच्या पूर्ण दयेने आणि सद्गुरु रामानंदांच्या पूर्ण कृपेने भगवान गोपाल कृष्णांचं सनातन सुंदर मनोहर आणि आपल्या सर्वांना मोक्षदायक असणारं श्रीमद भागवत स्वरूप दिव्य त्यांचं चरित्र चिंतन करता करता आज 7वा दिवस 7व्या दिवसातली द्वितीय सत्र आपलं प्रारंभ होतं. आपण द्वितीय सत्रात प्रवेश करतोय. 7 दिवसांचा काळ हा शृंगी ऋषीच्या शापाने परीक्षित महाराजांना मिळालेला आहे. 7 दिवसात मोक्षाला पोचवणारं साधन मला सांगा अशी प्रार्थना परीक्षित महाराजांनी त्यांच्या समोर असलेल्या सर्व श्रेष्ठ साधू समाजाला, संतांना, ऋषींना, मुनींना, ज्ञानियांना सगळ्यांना केलेली आहे. शुकताल नावाच्या दिव्य स्थानावरती जिथे गंगामाई शांतपणे ताल असल्यासारखी स्थिरपणे वाहते, मंदपणे वाहते. तिथे वटवृक्षाच्या खाली काठावरती दिव्य आसनावरती दर्भासनावरती गंगेच्या सन्मुख परीक्षित महाराज बसलेले. सर्व तत्कालीन प्रायोपवेशनाचं राजाचं हे वृत्त ऐकून आसमंतातले आणि दूरदूरचे
एखादा पुरुष, लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादा पुरुष संजीवन समाधी घेतोय तो सोहळा पाहायला लोक जातात. दिव्य अशी त्याची शक्ती असते, दिव्य त्याची साधना असते, दिव्य त्याचा संकल्प असतो. आणि संजीवन सोहळा झाला होता आमच्या इथे कोणाचा, ज्ञानोबा माऊलींनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानोबांच्या संजीवन समाधीला कार्तिक वद्य त्रयोदशी पंढरपूरहून पंढरीनाथ सुद्धा आले. कार्तिक शुद्ध एकादशीला ज्ञानोबा पंढरीला गेले आणि पंढरीनाथाला त्याने सांगितलं की नारायणा, कार्तिक वद्य एकादशीला आम्ही समाधी घेण्याचं ठरवलंय. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, असं ज्ञानोबांना ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांच्या उपस्थितीत पांडुरंगाला सांगितलं. आणि बरोबर 15 दिवसांनी वद्य एकादशी आली. वद्य एकादशीला मेळा जमलाय सगळ्या पंढरी रायांत. गोड वर्णन केलेलं आहे नामदेवरायांनी आपलं गाथेमध्ये. हा जो सोहळा आहे हा अनुपम सोहळा आहे. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी 3 दिवस हरिकीर्तन झाली. आणि त्रयोदशीला गुरुवार मध्यान्हकाली आपल्या एका हाताने निवृत्तीनाथाने धरलंय, एका हाताने पंढरीनाथाने धरलेलं आहे. आणि समाधीच्या गिभरामध्ये ज्ञानोबा माऊली जाऊन बसली आहे. पद्मासन घातलंय, ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली आहे, निरंजन मुद्रेमध्ये गेलेले आहे, भीममुद्रा केलेली आहे. आणि त्यांनी आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केलाय आणि समाधी, संजीवन समाधी घेतलेली आहे. ही जी एक अलौकिक अशा प्रकारची योग प्रक्रियेनं साध्य केलेली एक कृती असते. अशीच प्रायोपवेशन 7 दिवसांचं करून परीक्षित महाराज आपला देह निर्वाण, प्राणोत्सर्ग करणार आहे. शब्दप्रयोग चुकीचे कसे असतात माहिती आहे का? प्राणांत किंवा आत्म्याचा अंत. आत्मा दिवंगत असतो, आत्म्याचा अंत नसतो. आत्मा या देहातून लिंग देहासह बाहेर पडतो आणि देहाला सोडून देह सोडतो. हा कालप्रत्ये जसं घर सोडावं तसं देह सोडतो, मृत्यू पावतो देह, आत्मा नाही. परीक्षित राजा हे संपूर्ण अमृताने भरलेलं भागवत, शुकमुखान अमृत सर्वमित्यते, शुकमुखांमधून स्रवित होणारं अहोरात्र ऐकतोय. आणि ते ऐकल्यानंतर अनशन केलेला हा परीक्षिती आज 7 दिवस झाल्यानंतर तक्षक नावाचा नाग येतो. आणि ज्या वेळेला त्याला तो दंश करायला जातो त्यावेळेला तो त्या देहाला दंश करतोय, कारण शापाला सत्यता द्यायची आहे म्हणून. अन्यथा परीक्षित हा ब्रह्मरूप झालाय. परीक्षित ब्रह्मरूप झालेला आहे. परीक्षिताला मृत्यू नाही आहे, मृत्यूला परीक्षिताने जिंकलाय. लक्षात ठेवा, हा मृत्यूलोकच आहे. मृत्यूनं म्हणे राधा, मृत्यूनं म्हणे रंग, मृत्यूनं म्हणे साधू, मृत्यूनं म्हणे कवी, मृत्यूनं म्हणे कोणी श्रेष्ठ कनिष्ठ काही मृत्यू मोजत नाही, असा हा लोक आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू स्वीकारावाच लागतो किंवा मृत्यूला स्वीकारल्यासारखा आपल्याला या ठिकाणी देहोत्सर्ग करावा लागतो, गुप्त होणे. आणि म्हणून या ठिकाणी सदेह गुप्त जे झाले त्यांचं आणखीन कौतुक आहे. या मृत्यूलोकामध्ये आपल्याला ठाऊक असलेले सदेह गुप्त झालेल्या 2 विभूती आहेत. एकाचं नाव आहे मीराबाई आणि एकाचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम. मीराबाई सदेह कृष्ण रूपामध्ये विलीन झाल्या, गुप्त झाल्या. मीरेचं कृष्णावरती इतकं अनुपम भक्ती प्रीती होती की मीराबाई मृत्यू नाही पावली, मीराबाईचा देह नाही मिळाला, मीराबाईच्या देहावर संस्कार नाही झाला, मीराबाई गुप्त झाली. तुकोबा राय
पहिलं आले हरी, गरुडध्वज त्यांना घ्यायला आलेले आणि तुकोबराय सांगून सवरून आपल्या 13 टाळकरी शिष्य होते तुकोबरायांचे. आणि ते तुकोबरायांचं सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय, सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत. नर्मदे हर हर हर. कुंडाला जाताना त्यांनी आपले जे निकटस्थ त्यांचे 13 शिष्य होते, या 13 शिष्यांना त्यांनी कल्पना दिलेली आहे. तिसरी एक गुप्त झालेली मोठी विभूती म्हणजे मुक्ताबाई, ज्ञानोबांची बहीण. मुक्ताई नगर नावाचं ठिकाण आहे जळगाव जवळ, पूर्णेच्या काठावर. त्या ठिकाणी ज्ञानोबांची निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव हे सगळा संत मेळा तिथे गेला. भर दुपारची वेळ आहे, मोठे वावटळ आली, कडकड 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 वीज चमकली आणि त्या मुक्ताबाई त्याच्यामध्ये गुप्त झाल्या. हे चितकळा होते. असे हाताच्या बोटावर मोजणाऱ्या विभूती आहेत की ज्यांनी, बाकी आपल्याला प्रत्येक दिवशी कोणीही असो, साईबाबा असो, सद्गुरू गजानन महाराज असो की भक्तराज महाराज असो की कोणीही, यांनी देहोत्सर्ग प्राणोत्सर्ग असा केलेला आहे. कारण काय, ज्ञान. एक दुसरी गोष्ट, एक माझे आत्ता बंधू आहे, त्यांनी एक लहानशी एक शंका विचारली आहे, त्याच्याबद्दल मला 2 शब्द बोलणं आवश्यक वाटतं. मी अर्धवट श्लोक नाही म्हणत, मी श्लोक नाही म्हणत आहे, मी मंत्र म्हणतोय. हे संकीर्तनातला हा मंत्र भागवतामध्ये श्रेष्ठ मानलाय. कोणता? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नामसंकीर्तनातलं अर्थ हे एवढंच. हा वसुधा पूर्ण श्लोक प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते असा पूर्ण श्लोक आहे. पण नामस्मरण करताना जसं आपण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असं हे संकीर्तनासाठी घेतात. तसं भागवतामध्ये भगवंताचे एवढा हे संकीर्तनासाठी घेतात. मूळ श्लोक जे आहेत, जसं आता आपण दामोदर माधवेती एवढेच श्लोक नाही आहे, याच्यामध्ये बरेच श्लोक आहेत. पण त्याच्यातला आशय ज्याच्यामध्ये एकवटलाय असे आमचे गुरु महाराज हे घ्यायचे. माझ्या भागवतातल्या सर्व प्रथाचं नातं सद्गुरू डोंगरे महाराजांच्या भागवताशी. ज्यांनी डोंगरे महाराजांचं भागवत सूक्ष्मपणे ऐकलं असेल त्यांना या गोष्टी लक्षात येतील की त्यांची एक विशिष्ट पद्धतीने कथा सांगण्याची आणि नामस्मरण करवण्याची त्यांची तर स्थिती अशी असायची की 10-10 मिनटं नामस्मरण करवायचे, तल्लीन होऊन जायचे, कथा बाजूला होऊन राहून द्यायची. जशी आमच्या सद्गुरू भक्तराज महाराजांची स्थिती असायची. भक्तराज महाराज जर भजनात बसले तसं 5 वेळा 10 वेळा विठ्ठल विठ्ठल नाही म्हणायचे. जणू असं वाटायला लागतं की अणुरेणूतून विठ्ठल उमटतोय, पानापानातून, झाडाझाडातून, व्यक्तीतून, खांबातून विठ्ठल नाम ऐकतोय का असं स्वतः रंगवून द्यायचे आणि आसमंताला रंगवून सोडायचे. ही जी काही ताकद असते की ते त्यांना त्या नामातून लयीतून समाधीत जातात. त्याच्यामुळे पूर्ण आणि अर्ध असं त्या नामस्मरणाच्या बाबतीमध्ये हे करत नाही. आणि मूळ श्लोक जो आहे तो पूर्ण कुठल्याही आमच्या महाराष्ट्रात, माझे महाराष्ट्रातले 2-3 भागवतकार माझे अतिशय आदरणीय मित्र आहे, ते सगळ्यांच्या भागवतकारांच्या ह्याच्यामध्ये मी हे निरीक्षणपूर्वक पाहिलं की हे मी हा प्रश्न जो तुम्ही मला विचारला तो मी त्यांना विचारला. मला खूप आनंद वाटतो. बरं, कोणी प्रश्न विचारला की यात किंचित मला असं वाटत नाही की प्रश्न आपल्याला विचारला, कारण याचं कारण बरोबर आहे.
उत्सुकता आणि जिज्ञासा जर हृदयात जागली नाही तर ते हृदय जागं नाही, ती जागणार. आता एका माझ्या मुलीने प्रश्न विचारला आहे, प्रत्येकाला ज्ञान मिळालंच पाहिजे? हो, मिळालंच पाहिजे प्रत्येकाला. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे, लोकमान्य टिळकांच्या पायाला स्पर्श करून मी तुम्हाला एक वाक्य सांगितलेलं आहे की प्रत्येक जीवाला मुक्ती मिळवण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी मिळवलाच पाहिजे. मुक्तीसाठी ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही भक्तीची पुत्र आहेत. भक्ती आई आहे, ज्ञान आणि वैराग्य हे तिचे पुत्र आहेत. त्याच्यामुळे ज्ञानाशिवाय तगणे नाही. जीवाला ज्ञान मिळवलंच पाहिजे. या जन्मात नाही मिळालं तर त्या जन्मात मिळवेल. परंतु आणि देवाला ज्ञानी पुत्र आवडतो, शहाणा मुलगा बापाला प्रिय तसा असतो, तसा ज्ञानी पुत्र देवाला आवडतो. हे लक्षात घ्या. तुमच्या एक लक्षात तुम्ही एक देवाचे सर्वात लाडके कोण आहे? संतांच्या मूर्ती भगवंताच्या कलीमध्ये अवतरल्या. संत कसे रामकृष्ण हरी जसे कलीमध्ये अवतर. संत हे देवाच्या लाडक्या मूर्ती आहे. आणि कोणताही संत लक्षात घ्या तुम्ही, हा फक्त भक्ती करतोय, यांनी फक्त कर्म केलंय, यांनी फक्त योग केलाय, हा फक्त ज्ञानी आहे, असा देवाला आवडत नाही. हा कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान याचा चारही अधिष्ठानावरती दृढ असतो. चारही, प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगळी असेल. जनाबाई सुद्धा योगी आहे, तुकाराम महाराज सुद्धा योगी आहे, फक्त ते भक्ती योगी आहे, कोणी ज्ञान योगी आहे, कोणी कर्म योगी आहे, कोणी योगीच आहे. ज्ञानोबा माऊली, आमची ज्ञानोबा माऊली आणि नामदेव या दोघांची भेट झाली. ज्ञानदेवांचे गुरु कोण आहे? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांचे गुरु कोण आहेत? गहिनीनाथ. गहिनीनाथांचे गुरु कोण आहेत? गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचे गुरु कोण आहेत? मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांचे गुरु कोण आहेत? आदिनाथ. ही नाथ परंपरा आहे. नाथ परंपरेतून ज्ञानोबा आले. योगाब्जीन सरोवरातून त्यांचा विकास झालेला आहे. आणि नामदेव हा शिंपी, पंढरीरायाचा लाडका लेख, याला योगाचं पाठबळ नाही आहे. हा शुद्ध भावबळाने आणि भक्तिबळाने देवाच्या हृदयातला लाडका लेख झालाय. या दोघांची भेट होते. एकदा असं झालं आणि नामदेवाला ज्ञानदेव मागून गेला पांडुरंगाला, मी यात्रेला चाललोय, तुझ्या नामदेवाला माझ्याबरोबर पाठव. नामदेव इतका लाडका आणि लढीवाळ लेख होता पंढरीरायाचा की त्याने विचारलं की मी जाऊ का ज्ञानोबांबरोबर. तेव्हा पंढरीरायाने सांगितलं की नाम्या जरूर जा, ज्ञानोबा माझं रूप आहे. आणि ते दोघंजण ज्ञाना आणि नामा यात्रेला निघाले. यात्रेला निघाल्यानंतर एकदा मारवाडमध्ये अशी स्थिती आली की तहान लागली सगळ्यांना. सगळ्यांना तहान लागले तर ज्ञानोबांनी सूक्ष्म रूपाने जाऊन तळाशी असलेलं पाणी पिऊन आले. आणि निवृत्तीनाथही यांच्याजवळ योगा हे नामदेवाच्या बाबतीमध्ये नामदेवांनी पांडुरंगाला हाक घातली, भाग घातली, भीक मागितली आणि त्याने सांगितलं की पांडुरंगा माझ्याजवळ तर की ज्ञानोबांसारखं योग नाही, माझ्याजवळ तूच आहे. पांडुरंगाने आतून हजारो हजारो उकळ्या फोडवून ती विहीरच भरली पाण्याने आणि सगळ्या वारकऱ्यांनी पाणी प्यायलं. ज्ञानदेवांनी नामाला हृदयाशी धरलं. माझा योग माझं कल्याण करतल, तुझा योग विश्वाचं कल्याण करेल. हा भक्तियोग असा श्रेष्ठ आहे. पण हे करणारा विसोबा खेचर हा योगी आहे, नामदेवांचे गुरु, सगळ्याला संत योगी आहे. त्याच्यामुळे ज्ञान मिळवलंच पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे परमात्मा तत्व या संपूर्ण चराचरामध्ये ओतप्रोत कसं भरू नये आणि ते माझ्यातही कसं भरू नये, मीही परमात्मा तत्वात कसा भरू नये, मी संपूर्ण चराचरात भरू नये, परमात्मा तत्व माझ्यात भरू नये. हे जे सर्वं खल्विदं ब्रह्माचं प्रत्यक्ष आणि परोक्ष असं प्रतिती, हे साक्षात्कार आहे, हे ज्ञान आहे. आणि हे एकदा कळल्यानंतर माणसाला असार आणि सार याच्यातला भेद कळतो आणि मनुष्याची वागण्याची, पाहण्याची, जगण्याची,
देवाकडे पाहण्याची, जगाकडे पाहण्याची, स्वतःकडे पाहण्याची, या सगळ्या दृष्टीमध्ये फरक. असं म्हणजे ज्ञानापासून काहीही नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते, असं भगवद्गीता सांगतं. ज्ञान जर झालं तर अहंकार वाढून भक्ती कशी होईल असं त्यांना वाटतंय. ही भ्रम आहे हा. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही. ज्ञानही वाढलेलं असतं आणि भक्ती, याचं भक्तराज महाराज हे उदाहरण आहे, नाना महाराज हे उदाहरण आहे, ज्ञानोबा राय हे उदाहरण आहे, साईबाबा हे उदाहरण आहे. साईबाबा योगी आहे, गजानन महाराज ज्ञानही आहे आणि भक्ती आहे. वासुदेवानंद सरस्वतींकडे पहा. तुम्ही आधुनिक संतांची अभ्यास, जीवन अभ्यासा, तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये समन्वय आहे सगळा या तिन्ही गोष्टींचा. हे व्यर्थ भय आहे. ज्ञानाने अहंकार वाढतो हे मला मान्य आहे. ज्यांचा अहंकार वाढतो ते खरे ज्ञानीच नाही. ज्ञानोबा रायांनी इतकं सुंदर उदाहरण केलेलं आहे. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला कोड झाल्यानंतर त्याच्या अंगावरती श्वेतकुष्ठ फुटतं, तसं अहंकार ज्ञानाला आल्यानंतर त्या ज्ञानी माणसाची स्थिती असते. जसं जसं ज्ञान वाढतं तसं परमात्म्याच्या बद्दलची जाणीव वाढते. परमात्मा तत्व किती व्यापक आहे हे कळतं. त्याच्यामुळे अहंकार नाही आहे. जिथे अहंकार येते तो तिथे वाढूच शकत नाही. ज्ञानी मनुष्य जर का ज्ञानी मनुष्यासारखा वागला नाही तर तो ज्ञानीच नाही. त्याचं ज्ञान खोटं आहे. त्याचं ज्ञान त्याला उपयुक्त ठरणारं नाही आहे. जसं जसं मनुष्य मोठा होतो तसं तसं त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा डोह खोल खोल होत जातो, प्रगल्भ होत जातो तो. पहा, दुसरं आणि भक्तीतून ज्ञान मिळतंच. भक्ती आई आहे ज्ञानाची, निसंशय देते. हे संपूर्ण भागवतच त्याचं प्रत्यंतर आहे. भागवतात प्राधान्य भक्तीला आहे आणि ज्ञान आणि वैराग्य या दोघांच्या यांनी भक्तितत्वाचा प्रसार आहे. नवविधा भक्तीबद्दल आपल्याला सांगितलंही आहे आणि सांगूही. आपल्याला असं दिसेल भगवंताचं, सकाळी आपण त्या याला थांबलो विचारायला की भगवंत स्वधामगमनाला जातो. भगवंताच्या स्वधामगमनाचं अतिसुंदर आणि अतिहृदयंगम असं वर्णन जर तुम्हाला वाचायचं असेल तर श्री एकनाथी भागवतामध्ये वाचा. नाथांसारखा भागवतोत्तम साक्षात्कारी संत आहे. नाथांसारख्या भागवतोत्तम साक्षात्कारी संताच्या जीवनामध्ये श्रीकृष्णाचं काय स्थान आहे हे तुम्हाला मी सांगावं असं नाही. हा एवढा मोठ्या उंचीचा संत आहे की त्याच्याकडे 12 वर्ष परमात्म्याने पाणी भरलं आहे. 12 वर्ष परमात्म्याने त्याची सेवा केलेली आहे आणि 12 वर्ष परमात्म्याने याची त्याला जाणीव नाही होऊ दिली की आपण कोण आहोत आणि हा कोण. परमात्मा ज्याच्या लोभात पडतो, लक्षात ठेवा, आपण परमात्म्याच्या लोभात पडतो. तू दर्शन दे मला, तू दर्शन दे मला म्हणून आपण त्याला विनवत असतो, अडवत असतो. एकदा तरी दर्शन दे असं म्हणून त्याला आपण म्हणत असतो. तो परमात्मा ज्याच्या घरी राबायला येतो तो केवढा मोठा असेल. परमात्मा नाथाकडे नोकरी मागायला आला श्रीखंड्या होऊन, म्हणाला मला कोणी नाही. अरे तुला कोण आहे रे? ते म्हणाला मला कोणी नाही, मी एकटाच आहे. खरे एकमेवा अद्वितीय आहे, त्याला कोणी नाही आहे. एकम अद्वितीयम ब्रह्म, एकमेवा अद्वितीय. आणि मला काही नको म्हणाले, मला तुमच्या इथे वस्त्र जे तुम्हाला येत एखादं मला पांघरायला द्या, मी कोपऱ्यात पडेन, तुमची सर्व सेवा करेन, सर्व सेवा. 12 वर्ष श्रीखंडाने नाथाची सेवा केली. का? नाथांना निर्मळ, रुजू, सरळ, शांत, प्रेमळ आणि ब्रह्माचं अभिव्यक्ती करणारं त्यांचं जीवन पाहिलं, प्रसन्न झाला, द्वारकेहून निघाला. हे जे श्याम मुरारी निजामपूरकर म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा लक्ष्मण भाऊ निजामपूरकर म्हणून नाव ऐकलं असेल, मुरलीधर भाऊ निजामपूरकर म्हणून नाव आहे, यांच्याच वंशातला पुरुष आहे तो, जो द्वारकेला अनुष्ठान करत होता. द्वारकेला तो अनुष्ठान करताना रुक्मिणी मातेने त्याला पांडुरंगा त्याने स्वप्नात येऊन सांगितलं की अरे सध्या परमात्मा तुला इथे सगुण दर्शन नाही होणार, तुला परमात्म्याचं सगुण दर्शन हवं आहे ना,
तू गोदावरीच्या काठावरती पैठण नावाच्या नगरामध्ये एकनाथ नावाचा साधू आहे, त्याच्या घरी हे त्याचं पाणी भरताय श्रीखंड्या नावानी. द्वारकेला त्यांनी अनुष्ठान मांडलेलं होतं आणि तिथून तो, त्याला काहीही माहिती नाही इकडलं, तो तिथून पायी वाट चालत चालत मुखी नाम घेत आणि यात्रा करत करत तो पैठणला येतो. पैठणला त्याची गाठ गोदावरीवर होते आणि हाच श्रीखंडा त्यांना नाथांचं घर दाखवतो आणि हा घरी येतो आणि नाथांचं व्रत होतो की अतिथी जो कोणी येईल त्याचा सत्कार, अतिथीचा सत्कार आणि त्याला भोजन घालणे प्रसन्न चित्ताने. नाथांनी याचा स्वागत केलं. कसे आले, कुठून आले, काय आले? ते म्हणाले, नाथा मी तर सगळं सांगतो, मी खूप दुरून आलोय, फक्त मला एवढं सांगा की तुमच्या घरी श्रीखंड्या म्हणून कोणी पाणी भरणारा तुमचा नोकर आहे का? ते म्हणाले, हो आहे ना. ते म्हणाले, मला का बरं, तुम्ही तसे कोणी नातेवाईक आहात का? तो म्हणाला होता की मला कोणीच नाही आहे. तर तो म्हणाले, नाही नाही नाथा, असं नाही आहे, तुम्हाला मी सांगतो ना, आणि मी द्वारकेहून आलोय, मला रुक्मिणी मातेचा साक्षात्कार झाला. तुमच्या घरी साक्षात श्रीकृष्ण श्रीखंड्या या नावाने पाणी भरण्याचं काम करत. नाथांना काय वाटलं असेल? नाही हो म्हणाले, असं नाही, नाही म्हणे, मी इतक्या दुरून येऊन इतक्या प्रातःकाळी तुमच्यासारख्या सत्पुरुषासमोर खोटं बोले? नाथांनी एकदम गिरिजाबाईंना हाका मारला की अहो आपला श्रीखंड्या कुठे, आपला श्रीखंड्या कुठे? नाथांच्या इथे त्यांचा जो हे होता ना, ते उद्धवासारखा, त्यालाही विचारलं कुठे श्रीखंड्या? नाही 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 नाही, गुप्त. अगं आत्ता पाणी आणायला तो गेला होता, श्रीखंड्यांनी कावड आपली अंगणात ठेवलेली आहे, श्रीखंड गुप्त झाला. आणि ब्रह्मांड कोसळल्यासारखा नाथांच्या मुखात की नारायणा तुम्हाला असं इतकं तू माझ्या घरी, आणि मी तुला किती किती कामं सांगितली, तू माझ्या घरी किती कामं. आणि नाथ रडायला लागले. आजही तुम्ही जा बरं का नाथांचं देवघरामध्ये, असं तुम्हाला पांडुरंग दिसेल. नाथा मला जेवू घाल, असं एक हात कटेवर आहे, एक हात समोर आहे, आणि त्याच्या खाली नाथा मला जेवू घाल असं म्हणणारा पांडुरंग. त्याला विजयी पांडुरंग म्हणून म्हणतात. तुम्ही जरूर ना पांडव तिकडे गेलात की पैठणला जाऊन या, पैठणला नाथांच्या घरी जाऊन या. नाथ जिथे बसून भागवत करत होते त्याचं दर्शन घ्या. नाथ ज्या खांबामध्ये, त्यांच्या समोरच्या खांबामध्ये तो हा गुप्त झाला तो खांब पहा. त्यांनी कावड भरलेली आहे, ते जिथे भरायचा टाकायचा ती जागा पहा. त्याने श्रीखंड्यानी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. तो ज्या सहाण्यावरती गंध उगाळून देतो ती सहाण आहे, सर्व साक्षी आहे. तुम्ही उत्सुकतेने जाऊन पाहून या. जनाबाईचं घरचं जातं पाहून या पंढरीला, त्याच्यावरती तो बसून तुम्हाला माझे हात जोडून सांगतो की क्षेत्राला गेल्यानंतर क्षेत्रामधल्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या पाहायला चुकू नका. क्षेत्राला जाऊन तुम्ही नुसतं त्या ठिकाणी हॉटेलमध्ये उतरून तिथे चांगलं चोखट खायला तुम्ही क्षेत्राला नाही जात आहात. महानगरात जा आणि काय करायचे ते आपले जिभेचे चोचले पुरवा, पण क्षेत्राला गेल्यानंतर तिथे ज्या संतांनी परमात्म्याचे प्रत्यक्षानुभव अनुभवलेले आहेत त्या संतांच्या खुणा आहेत, त्या खुणा तुम्ही पाहून या आणि डोळ्यांनी पाहत. सांगायचं तत्व असा भगवान पुन्हा प्रकट झाला सगळ्यांकरता आणि त्यांनी नाथांनाही दर्शन दिलं, त्या मुलानं त्या माणसालाही दर्शन दिलं. निजामपूरकरचे निजामपूर हैदराबाद कडल्या बाजूला गाव आहे, तिकडले ते जुने हे त्यांच्या वंशातले हे कीर्तनकार आहे, ज्यांचं जे कसं करतात पांडुरंग हरी वासुदेव हरी हा त्यांचा मंत्र आहे. प्रत्येकाच्या परंपरेतले मंत्र वेगवेगळे आहे. उद्या तुम्हाला विचारलं की तुमचा कोणता मंत्र आहे, हरिओम तत्सत हा तुमच्या परंपरेचा मंत्र आहे असं तुम्ही कोणाला सांगा. बाबांना विचारलं की तुम्ही कोणत्या संप्रदायाचे, आम्ही हरिहर संप्रदाय. उभं कापलं तरी कांदा आणि डाकवं कापलं तर विष्णू, असे आम्ही हरिहर संप्रदायाचे असं बाबांनी सांगितलं एकाला. याच्या म्हणजे तुम्ही याच्यातला गंमत नाही घ्यायची, याच्यातला धन्यर्थ घ्यायचं की ते म्हणतायत काय आम्हाला सर्व सारं
हरिहर तुका म्हणे हरिहरा एक वेलांटीचा फेरा. अशी डोक्यात मध्ये निभ्रांत ज्याच्या जाणीव असते त्याला संप्रदायातला भेदच नाही जाणवत. आडवं की उभं अशा अशा संकटात तो कधी सापडत नाही. स्वधाम गमनाच्या बाबतीमध्ये जाण्याच्या अगोदर जे हितगुज झालेलं आहे भगवंताचं आणि उद्धवाचं, त्या हितगुजाचा कानोसा, त्या हितगुजाचं मर्म, त्या हितगुजाचं आपण हे घेऊया, आनंद घेऊया. ते म्हणते उद्धव म्हणतात योगेश्वरा तुम्ही सर्व शक्तिमान आहात. तुमच्या संगतीत मी आयुष्य काढलं, आता मला तू येऊ नको देऊ. आम्ही आता कर्ममार्गामध्ये भ्रमण करून तुझ्या लीला गुणांच्या चर्चेने स्मरण कीर्तन आणि आपल्या सुस्मित वदनाकडे पाहून याचे पार जाऊ शकतो. पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, सामान्य आपल्या माणसांना ज्यांचं परस्परांवरती प्रेम असतं त्यांना एकमेकांचा वियोग सहन होत नाही. तर इथे परमात्मा आणि उद्धव यांना परमात्म्याला कुठल्याच प्रकारचं हे नाही आहे. परमात्मा तत्व हे शांत, समयज्ञ, समदर्शी आणि आकाशासारखं निर्लेप निरंजन असं स्वरूप आहे. पण त्रिगुणात्मक आम्ही आहोत. दोघांच्या दोन रीती आहेत बरं. तो त्रिगुणातीत आहे आणि आम्ही त्रिगुणात्मक आहोत. तर त्रिगुणात्मक असलेला प्रत्येक जण वियोगाच्या वेळेला दुःखित होतो, कातर होतो. तसा उद्धव झालाय आणि रडायला लागला उद्धव. तो म्हणतोय महाभाग उद्धवा माझा अवतार कार्य संपलंय. ब्राह्मणांच्या शापाने यदुवंश भस्म झालाय. आता हे उरलेले जे यादव आहेत हे आपसापसामध्ये युद्ध करतील आणि मरण पावतील. मी या मृत्यूलोकाला सोडून गेल्यानंतर इथे कलियुगाला प्रारंभ होईल. लोक अधर्माने वागायला लागतील. उद्धवा तू इथे राहू नकोस. माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून समदृष्टीने पाहत तू पृथ्वीवरती विचरण कर. अत्यानंदामध्ये निमग्न हो. उद्धव म्हणाला भगवान तुम्ही संन्यास रूप त्यागाचा उपदेश केला. विषय भोग आणि कामना यांचा त्याग करणं महाकठीण आहे. अगदी खरी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू का, पुन्हा पुन्हा भागवत का ऐकायचं, पुन्हा पुन्हा नामस्मरण का करायचं, पुन्हा पुन्हा भजन का करायची. आपली सर्वेंद्रिय जर खरंच एकदा सांगण्याने जर सुधारली असती तर आपल्याला इतके वेळा आपण राहिलो असतो का. ते नाही होत. हे जे काही आपल्या चित्ताला जो बोध आहे ना, मी देह नाही मी ब्रह्म आहे, हा ब्रह्मबोध जो आहे हा बोध चित्तामध्ये ठसता ठसत नाही शेवटपर्यंत अजिबात. आणि म्हणून त्याच्याकरता काय करावं लागतं, जसं का हो गंधाचं खोड असतं आणि दगड असतो पाषाण, आपण तिला काय म्हणतो सहाण, आणि आपल्याला त्या खोडातून गंध काढायचं आहे. कसं निघेल. घृष्टम घृष्टम पुनरपि पुनश्चंदनम चारुगंधम, घासून घासून. आणि मग जे गंध निघतं ना त्या गंधाने आम्ही कस्तुरी तिलकम ललाट पटळे असं आपण ते गंध लावतो. शांत ते आपल्याला देतो. ही शांती त्या चंदनात आहे, ते लोणी त्या ताकात आहे. त्याच्याकरता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडीमार. हे तसंच तुम्हाला तुमच्या चित्त मन बुद्धी प्राण अंतःकरण या सगळ्यांमध्ये जोपर्यंत परिपूर्ण रीतीने परमात्मा तत्वाचा जो बोध आहे तो मिसळत नाही. ते काय म्हणतायत नाभी बाबा आमचे सांगतायत, नाभिकमलातला ब्रह्मनाद, नाभिकमलातला गंध, नाभिकमलातला नाद ब्रह्म भक्ती कळी उमलल्यानंतरचा तिचं होणार. हा जोपर्यंत तुम्ही घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आनंद नावाची जी वस्तू आहे ना तो आनंद कसा देवकीचा आनंद काल बिजू म्हणता. पण पद ते अगदी बरोबर आहे. आनंदाचा कंद हरी हा देवकीचा कंद. हा आनंद, पण हा आनंदाचा कंद आपल्याला भोगता कसा नाही येत आहे.
संत भोगतायत आणि मी भोगू शकत नाहीये, काय काय अडचण आहे, काय कारण आहे? दिसायला संत माझ्यासारखे, माझ्यासारखा हाडामासाचा पुतळा आहे, माझ्यासारखं त्यांना थंडी वारा ऊन पाऊस सगळं लागू आहे, माझ्यासारखी त्यांना तहान भूक झोप आवश्यक आहे. पण कुठेतरी त्यांची वृत्ती काय बनली आहे? चिदवृत्ती बनली आहे. त्यांची वासना कशी झालेली आहे? चिदवासना झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना तो चैतन्याचा माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये दुसरं तसं काही फरक नाही आहे. मग असं कसं झालंय? हे करताना जे करायचं असतं साधन, त्या साधनाचा उपदेश आणि बोध त्या सगळ्या याच्यामध्ये उद्धवाला ते सांगतायत. परमात्मा सांगतायत, भगवान एक एक आता आपण परमात्म्याच्या उद्धवाच्या ह्याच्यातलं एक मुद्दा करता करता एकदम आपण आता समाप्तीकडे चाललो आहोत हळूहळू. उद्धवा, या जगासंबंधी सारासार विचार करून मनुष्य प्राणी जेव्हा स्वतःचा विचार करतो, मनुष्य प्राणी हा सर्व प्राणी मात्रामध्ये तीक्ष्ण बुद्धीचा सर्वश्रेष्ठ परमात्म्याची निर्मिती म्हणून मानला जातो. एकाग्रचित्त करून तो सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेऊ शकतो. याच्याबद्दल मी तुला प्राचीन इतिहास सांगतो. आता मध्येच ही आपली पुराणांची शैली आहे. श्रीकृष्णाला सांगायचं आहे उद्धवाला, तो आणखीन एक इतिहास सांगतो. आमच्या कुळात श्रीकृष्ण सांगतो यदू नावाचा राजा झाला.